मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातंय ज्यानं जबरदस्त बॉलिंग केली. 1 ओव्हर 2 रन आणि 2 विकेट ज्याच्या नावावरती आहेत आणि मॅच मधला पूर्णपणे मोमेंटम ज्यानं बदलवला, शिफ्ट केला, तो अनिकेत भगत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मोमेंट. प्रेमनाथ कडव यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अनिकेतला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण द्यायचंय. प्रेमनाथ कडव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी अनिकेतला दिली जाते. +40 लिजंड मैदानामध्ये दाखल होत आहेत. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांचं आर्थिक स्वरूपाचं सहकार्य लाभलंय ते सतीशजी जळे, प्रवीणजी भगत, रोशनजी पाटील, कल्पेशजी जळे आणि हॉटेल कॅप्टन यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. त्याचबरोबरीनं रवींद्रजी भगत, मुन्नाजी भगत, धनराजजी तोकडे, तारा हॉटेल, कृष्णा भगत, दिनकरजी पोपेटा आणि दिलीप अर्जुन पाटील या सगळ्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. गोपाळजी भगत यांचा देखील फार मोठा हातभार आम्हाला लाभला. या सगळ्या डोनेटर्स आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तर या ठिकाणी नुकतंच राजेश पाटील, रोशन पाटील ज्याने मला पहिल्यांदा इथं, रोशन पाटील खरे मेन आहेत. रोशन पाटील या स्टेजवर, रोशन पाटील मुरबी. खरं पहिला मला कॉल असल्यानंतर बघूया कुठली मग MPL असू द्या. अरे कमला पाटीलचा नंबर आहे का नाही? बिचारे ते बसले होते त्या सोडून आणले. यस 40+ डोकऱ्यांची मॅच. त्यांचं सामान डॅमेज झालंय. सामान म्हणजे हातपाया, दुसरं नको त्याचे आयला नाही तर घरी वांदे व्हायचे. अनिल भगत याने किती या 2 न तरी काढले. अनिल भगत 500 रुपये आमचे कमलाराव पाटील सुप्रसिद्ध. यस
व्यावसायिक जरी धावून काढले तर 500 रुपये बघूया, म्हणजे प्रत्येक धावेला 250 रुपये. 40+ यानी कि बाशी खिलाड़ी, 40 के बाद बाशी होता है. यस 40+ हा फक्त प्रदर्शन सामन्या, याचा या स्पर्धेशी काही संबंध नाही, काही सोयीर सुद्धा नाही, काही पायपोस नाही, याने काय बक्षीस नाही फक्षीस नाही. आहे का ट्रॉफी आहे? अच्छा अच्छा ओके, म्हणजे आहे काहीतरी, थोडीशी ओटी भरणार, फक्त एक ट्रॉफी. खंबा आहे, खंबा आहे का लंबा आहे? ब्रिजर, त्या आयला ब्रिजर मध्ये काय होतंय? तर सन्माननीय रोशन पाटील यांचा सत्कार करतील आमचे सन्माननीय अरविंद कडव, जे कॅप्टन आहेत बघूया. अरविंद कडव बघूया, कलंबोली वॉरियर्स म्हणजे योद्धा संघाचे कॅप्टन. रोशन पाटील या, पण मुरबी संघाचा जबरदस्त खेळाडू बघूया रोशन पाटील. घ्या घ्या सत्कार घ्या प्लीज. कारण रोशन पाटील यांनी मला पहिला नंबर दिला बघूया, आणि रोशन पाटील यांच्या माध्यमातून मी इथं पोहोचलो बघूया. सुजित म्हात्रे आणि आमचे खिडूक पाड्याचे बघूया उमेश भोईर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घड्याळ, भिंतीवरी घड्याळ. यस अनिल भगत यांनी षटकार मारला, 5 बिहेरी. अनिल भगत यांनी ना, मुन्ना भगत यांची ऑफर 5 बिहेरी. आणि आमचे कमलाकर पाटील 2000. क्या बात आहे, हा साला सगळा व्याजाचा पैसा आहे. नाही नुकतीच आता ओळख झाली, ओळखीचं रूपात प्रेमामध्ये. यस 40+. काय उद्या पपई का थंडीचा दिवस आहे, कारण पपईचा फायदे 2 असतात. तुम्हाला सांगितलं, ही लाईव्ह नसती तर. कमलाकर पाटील आता सगळ्या बैलांच्या शर्यती मला एकाने विचारलं दादा टोणग्यांच्या कधी होणार. आता टोणग्यांच्या कधी होणार मी तुम्हाला सांगितलं असतं बघूया, पण काही म्हणा बैलापेक्षा टोणगा पॉवरफुल आहे. जे बैल टोणग्यामध्ये ताकद आहे, बैलामध्ये नाही आहे. यस 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 अनिल भगत यांना 5 बिहेरी आणि 2000 रुपये. आणि ह्या चेंडू पुन्हा अनिल भगत यांनी स्टेअर केला बघूया, चेंडू केलाय 30 बघूया. 2 रन जरी काढले अनिल भगत 500 रुपये. त्याच्या आईला आम्ही तर झक मारतोय, आम्हाला काय मग, आमची ओटी कधी भरणार? का नुसतं आम्हाला काय इथं उपटायला ठेवलंय? हे उपटायला म्हणजे तुमची नाही, आता आमचीच. आम्ही आमची उपटणार, तुमची कधी उपटणार, आम्हाला वेळ नाही. यस मुन्ना भगत क्या बात आहे. कोयताबाई तिच्या आल्या मग शेट्टी गँगचा माणूस आहे का काय? यस मुन्ना भाई 1000 बघूया बक्षीस. कोयताबाई, कोयता कुठं आहे? कोयता आहे का विला आहे का चॉपर आहे? हे 40+ टाइम आहे, टाइमपास आहे. त्याला स्टंप जरा सरकवा जरा अजून, साला बॉल दिसत नाही. कमाला रात्रीचं काय करणार, रात्रीचं म्हणजे त्या रात. तर संघाची धावसंख्या झाली 9 वर. आणि हा चेंडू औरसाध्य स्टंप पुन्हा. येस अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघूया. आणि हा दमदार चौकार बघूया. कोणी मारा, अतुल भगत नाही ना, अंकुश भगत. बघूया. एका ठिकाणी मी नाईटला कॉमेंट्री करत होतो, रात्रीचा 1:30 वाजला होता. एक आला दादा म्हणतो जरा उठवा उठवा. आईला उठवा, कोणाचा उठवा, तुमचा की आमचा? नाही म्हणतो मॅच उठवा. कधी सांगणार तुमचा आमचा उठल्यावर? नाही म्हणतो मॅच उठवा, मॅच थांबवा. हे कधी सांगणार? आणि हा येस औरसाध्य अष्टम. आणि हा वाईचा इशारा, स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 14 वर.
अंकुश भगत काय ऑफर आपल्याला बघूया 2,000 रुपये. अंकुश पोपेटा कोणता आहे ते अनिल भगत ऑफर आहे म्हणजे कॉमोडीचा हा दुसरा धोनी. बघा केस बघा ना. यस रवींद्रजी भगत बघूया डॅशिंग नगरसेवक यांचं आगमन झालं बघूया. पुन्हा एकदा काहीतरी कोणाची हे पाहिजे बघूया बॅकबोन पाहिजे बघूया. धन्यवाद देतो बघूया विद्यमान नगरसेवक आहे बघूया अतिशय डॅशिंग कार्य सम्राट. धावसंख्या 14 वर 14. तर सन्माननीय नगरसेवक बघूया यांचं आगमन झालं पुन्हा एकदा या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत आहे बघूया. स्पर्धेमध्ये रवींद्रजी भगत बघूया पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान डॅशिंग नगरसेवक कार्य सम्राट. 40+ ही मॅच. आमचे कमलाकर पाटील यांची एक जबरदस्त ऑफर आहे सर्व खेळाडूंना बघूया 40+च्या फक्त दुसऱ्यांना नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्याने मला ऑफर केली म्हणतो दादा म्हणतो पाचतो एक. तर पाजणार काय बालकडू का काय का बालंत काढा पाजणार. तयार विलास काय उंचा उलच्या कुठला आठवा देव त्याला मी आठवा आजोबा ऐकला होता. हे कुठलं नवीन मॉडेल आहे. यस उलच्या याला काय लावायला दादा कमलाकर पटेल याच्यावर 500. यस अनिल भगत 500 रुपये आणि तुम्हाला मुन्ना भगत यांच्या किती 1000 रुपये 5 बिहेरी. दादा 5 बिहेरी पाहणार तो घरी काय करणार मग गेले गेले पडणार आडवा. यस मोदी साहेब कमलाकर पाटील पंतप्रधान झाले नंतर सांगितलं की म्हणतो हर घर में संडास बनाऊंगा. नंतर 15 मिनिटांनी म्हणते न मैं खाऊंगा नाही किसी को खाने दूंगा. त्याला संडास काय मुताला ठेवले का लफडं करायला ठेवलेत. लफडं म्हणजे बघा पहिल्या ग्रामपंचायतीच्या बाहेर संडास बाहेर असायचे. हे टमलेला घेऊन निघणार तो टमले घेऊन निघणार. टमलेला टमले लावणार पुढचं बायानं कमलाकर पाटलांना विचारा. सकाळची धावसंख्या झाली 14 वर 14. यस अनिल भगत ज्याच्यावर पैसे लावले होते तोच फ्लॉप झाला. माझं कोणाला लावणार. अरे दादा लावा आपल्या गावचा आहे. अनिल भगत तुमच्यावर किती बिहेरे होते माहित आहे. मग आठवडा गेला असा तुमचा बसून बसून उभ्या उभ्या. मुन्ना बघा हा तुमका ऑफर आहे का. आल्या आल्या बाद झाला म्हणजे याला म्हणतात 1.5 दिवसाचा गणपती. साला नको अनंत चतुर्दशी. नवीन फलंदाज गजानंद काकडे. बघूया काकडी आहे की कोबी आहे. कमलाकर पाटील आहे का ऑफर. लावा लावा बिंदास लावा तिच्या आईला मरू दे. यस 1000 हा तुमचा पुण्याचा पैसा आहे व्याजाचा मरू द्या. यस 1000 रुपये काय षटकार की चौकार. षटकार 1000 रुपये बघूया. आणि हा तो पुन्हा यस चेंडू ढेंग बघूया. आणि हा शट डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या 14 वर 15 वर 15. दादा या मॅच बघू घ्या तुमचं ढोंगण पाहू जरा बाजूला वा.
चालेल 40 प्लस आहे काय 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 ऑनलाईन आहे काय बॉलिंग बघत राहा चालेल रेग्युलर न लाजवेल तेच हक मारतील सगळ्याची धावसंख्या फक्त इनमेन 15 वर 40 प्लस 16 वर 16 फक्त चॅरिटी शो आहे बघूया तर धन्यवाद देतो बघूया तमाम ग्रामस्थ मंडळ कळंबोली मला इथं बोलवलात पुढच्या वर्षी बोलवा न बोलवा ही श्रींची इच्छा आणि हा चांगला चेंडू यस अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपेल कॉ यस लेग बिफोर पायचीत नशीब चेंडू साला सामानावर नाही लागला तर वोटर लावून फायदा काय आहे लावून खाली पाहिजे लावायला तर फायदा आहे नवीन फलंदाज अरे भाई मिळेल तर यांचा नंबर आहे की नाही कमलाकर पाटलांचा पुढच्या वर्षी 2023 पण त्याला कोरोना आला तर काय करणार जाऊ द्या हौस आहे हौशेला मोल नाही बरोबर की नाही हौशेला मोल आहे का सांगा मला आता एखादे 2-2 3-3 लग्न करतात तरी दुसरे 2 बायका तर 2-3 लग्न करणार पण ती जमीन कोण कसणार दुसरा शेजारी बरोबर की नाही बाजूवाला तर कमलाकर पाटील यस पण तुम्ही काही म्हणा 40 प्लस जे मजा आहे ती यांच्यात नाही षटक क्रमांक बघूया बॉलिंग मार्क तयार दिनकर पोपेटा सर रवींद्रचे बघत बघूया कारण औषधा मोल नाही बघूया रवींद्रचे बघत बघूया विद्यमान नगरसेवक जे आवाज उठवतात कळंबोली गावाचा जे महानगरपालिकेमध्ये कार्य सम्राट तर टाळ्या वाजवा प्लेज कारण त्यांची इच्छा आहे बघूया खेळाचं क्रिकेट संपूर्ण योगदान या स्पर्धेला त्यांनी दिलं आणि हा मुन्नाचा आउटसाइड ऑफ स्टंप मुन्नाचा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होईल धन्यवाद आणि विद्यमान नगरसेवक रवींद्रजी भगत यांचं आगमन टाळ्या वाजवा प्लीज जे आपला आवाज महानगरमध्ये उठवतात बघूया कार्य सम्राट पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक कार्य सम्राट सन्माननीय रवींद्रजी भगत यांचं आगमन झाले बघूया तर ऑफर लावा आता मात्र यस मुन्ना भगत प्रत्येक षटकाला 1000 रुपये मुन्ना भगत कमला कुठे गेले ते कुठे गेले आमचे कमलाकर पाटील कुठे गेले 1000 चौकाला 1000 मुन्ना पाटील चला पठाण येतोय कारण पठाण व्याजाने पैसे देतात ना नाही आता हे पाटील आहेत नॉट अ पठाण मुन्ना पाटील कमलाकर पाटील मुन्ना भगत कमलाकर पाटील कसं जे व्याजाने पैसे मला पठाण आठवतात कारण धंदा त्यांचा आहे यांचा नाही म्हणून आग्र्याने कधी कधी व्यवहार करू नये बरोबर की नाही तर चला आत्महत्या करायची पाहिजे आपल्यावर येईल जे कर्ज घेऊन त्यांच्यावर नाही ना आपल्यावर येईल यस अप्रतिम फटका बघूया पुन्हा एकदा मिळेल रवींद्रजी भगत यांना बघूया संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 17 वर 17 फक्त 2 बघूया मुन्ना भगत काय यस लगातार 3 विकेट 5000 रुपये
ते पण डोक्याना ऑफर, जे कधीही शक्य नाही. जरी 42 पेढ्या उतरल्या स्वर्गातून पुन्हा बोले मार्ग तयार. हे काय लावायचे म्हणून लावायचे, आपल्या बापाचं काय जात आहे. आणि हा राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा यस चेंडू गेलाय थर्ड दिशेनं. एकदा रवींद्र भगत बघूया काय रनिंग बेटिंग विकेट. संघाची धावसंख्या 17 वर 18 वर. अतिशय चांगलं क्रिकेट. यस तमाम कळंबोली ग्रामस्थांचं एक जबरदस्त आयोजन आणि संपूर्ण गाव ज्यावेळी एकत्र असतं आणि कोणी एखाद्याने विरोध करणं म्हणजे एक बेकार आहे. ज्यावेळी गाव एकत्र असतं ना त्याला कधी म्हणजे प्रवाहाच्या वेळेला कधी जायचं नसतं. प्लीज काय तुमची ऑफर आहे? नाही नुसतं तोंड दाखवायला लागले. चालेल. तर रवींद्र भगत यांनी पुश केला. बघूया तिरुवले शॉर्ट कव्हरला एक धाव मिळते. बघूया संघाची धाव संख्या 19. येस अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज म्हणते बाद होईल. येस कमला कपाटे काय ऑफर आहे का नाही? तोंडात तोंड काय होणार नाही. सामानाला सामान लावलं तिथं पाणी निघणार. बरोबर की नाही? आता नवीन होणार ना मुन्ना बघत. यस 1000 रुपये कोणाला? दोघांना पण 1000 रुपये. क्या बात. रवींद्रजी भगत विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग कार्य सम्राट. कारण संपूर्ण ज्यावेळी गाव एकत्र असणं त्यांच्यासोबत राहायला पाहिजे. बघूया विद्यमान नगरसेवक. बघूया एक कार्य सम्राट. संपूर्ण जे काही योगदान लागेल ते रवींद्रजी भगतनी या स्पर्धेला दिलेलं आहे. बघूया संघाची धाव संख्या 19. 19 ओव्हर झाली का रे? तर शेवटचं षटक प्रगती पदावर. प्लीज 20 वर्षातून खेळायला. यस 20 वर्षानंतर बॅट पकडली आहे. 20 वर्षानंतर म्हणजे प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात येराला ते 20 वर्ष. मग यांचा वनवास होणं रामचंद्राचा मोठा. या लोकांच्या सेवेत 6 वर्ष लोकांच्या सेवेत झक मारली. नंतर इथं मैदानात तयार झक म्हणजे काम केलं हो दादा. आणि हा रवींद्रजी भगत खेळताय. बघूया डॉट बॉल निर्धाव चेंडू असेल आणि अतिशय चांगली बॉलिंग जबरदस्त मारा. पॉझिटिव्ह बॉलिंग आता मिस्टर मिथुन मच्छिंद्र पोपेटा. या काय तुमची ऑफर आहे? नाही काय नाही, हे बिनकामाचे आहेत. नाही खेळलो का? अच्छा अच्छा. यस आणि हा डॉट बॉल बघूया निर्धाव चेंडू. यस 3 चौकार. आता कशाला लावतात 3 चौकार? आता 1 चौकार लावा. 3 चौकार मारतील का सांगा मला? मारले तर अमोल कोळी यांच्या वतीनं 3 चौकार हॅट्रिक. 500 रुपयांनी प्रल्हाद चौधरी. रवींद्रजी भगत तुम्हाला माहिती असेल तुमचं काहीतरी काम असेल त्यांच्या भक्तांकडे. हा काहीतरी टेंडर काढा असेल म्हणून हे सगळे ऑफर आहे. हे म्हणजे आवळा देऊन कोळा घेणार. बरोबर की ना मुन्ना भगत साहेब? बरोबर की नाही?
काहीतरी टेंडर काढे काम काढायचं असेल का नाल्या बिल्याचं, जे नाले चॉकअप होतात ना हे काम करे म्हणून रवींद्र भाऊंना पैसे लावतायत. दादा आपण क्लिअर बोलता दादा. 1500 का दिले दादा, कशाला दादा इथं या आणि हा चंद्रवाडी फाईन लेगन आणि हा चौकार का आहे कोण तिथं आणि क्लीन बॉल त्रिफला चेत. 1500 रवींद्रजी भगत बघूया सलग 3 चौकार मारले तर तुमचं नाही काय नाही मास्क लावलं म्हणून विचारा. सगळा शोक असावा पण नाकाचा शोक नसावा. आता नाकाचा म्हणजे तुम्ही सांगायला गरज नाही बघा रे हीच बदलला तुम्हाला सांगितलं असतं मी. नाक हे असं आहे सांकेत ते कोणा कोळवड आहे. त्याला समजलं बघा म्हाताऱ्यांना समजलं पण झालं यंगला समजलं नाही. कारण त्याने ते धंदे केलेत ना दादा. आणि हा चौकार दमदार स्ट्रोक्स. धाव संख्या 24. लास्ट डिलिव्हरी 4थं षटक प्रगती पदावर. अंतिम अखेरचा शेवटचा डोस बॉलिंग मार्ग तयार. तर कलंबोली ग्रामस्थांना धन्यवाद देतो. मग या स्पर्धेमध्ये मला बसवलं लॉन्च केलं. पुन्हा एकदा सुजित म्हात्रे असेल आमचे रोशन पाटील मुरबी गावचे ज्यांच्या माध्यमातून आणि उमेश भोईर खेडूकपाड्याचे त्यांना धन्यवाद देतो. बघूया एवढी मोठी स्पर्धा कारण MPL जे मुरबी प्रेमियर लीग थोड्याच वेळात आपल्या या फेब्रुवारी महिन्यात येत आहे. तर षटक संपले बघूया. संघाची धाव संख्या 25 आणि 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ बघूया. दादा आपले कॉमेंट्री अशीच असते याचं काहीच नाही. तुम्ही नाईटला एक दिवशी मग तुम्हाला समजेल दर्शक पाटील ही काय चीज आहे. तर फोरव्हीलरची चावी कोणा सापडले त्याला प्लीज. आता चावी आहे दादा काकेत कलसा आणि गावाला वलसा ना आहे ना ही कोणाची आहे. जरा काढला डीजे डीजे आपल्याला यस सांगतो भंडार काढला. धन्यवाद. बघूया चावी भेटलेली आहे बघूया. सागर आणि कोणा जेवायचं असेल शिस्तीने जेवा प्लीज. मटन आणि चिकन चाकल्याला न्यायचं नाही प्लीज. सर त्यांना विनंती करतो प्लीज. काही लॉकडाऊनचं जेवण नाही आहे. शिस्तीने जेवा पाहिजे तर जेवढं वाटतं संध्याकाळचं पण जेवा. चला बायकोला त्रास नाही. आणि जेवलात नाही इथंच काढा घरी नको खरं बाहेरची कारण बाहेरच काढा. तर सर्वांना विनंती असेल शिस्तीने जेवा. बघूया जेवण तयार आहे बघूया. शिस्तीने जेवा प्लीज. तर जिंकण्यासाठी गरज आहे बघूया 26 धावांची गरज. तर अमल कोळी आणि आमचे कॅमेरामन जेवून घे. हे ब्रेक आहे
सूरज पोपेडा, विनायक पोपेडा या नेक्स्ट समालोचक. करे पार्ट टाइम आहे, नॉट अ रेग्युलर, इज ऑन अ प्रोबेशन पिरियड. यस, नाही जेव्हा नंतर जेवेल तर राहिला तर. येस, मुन्ना भगत याने चांगले ऑफर लावली होती. हॅलो हॅलो नाही 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 काय नाही त्यांची लावतो कंके आणि कोण नाही मग यांची तर नको चालेल. केतनची लावतो ना, केतन आणि हॅलो कोणची मॅच आहे माझा, केतन आणि बाहेर त्यांची लावून दे. त्यांचीच लावू का, दे इकडं. कंक्या आणि अनिकेतची लागेल मग, कंक्या आणि अनिकेतची लागेल मग. केतनची आणि भायदाची, केतन आणि भायदा बघ. केतन येऊ कोलंबोली किंग्स, भायदाचं काय नाव आहे बघ. हॅलो हॅलो बॅट्समन कोण आहे बॅट्समन? एक महत्वपूर्ण आव्हान असणार आहे. कलंबोली किंग विरुद्ध कलंबोली योद्धा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समालोचन लक्ष द्यायचं आहे. कोण कोण आहे? केतन कडव आणि अरविंद कडव या दोघांनी समालोचन संपर्क साधायचा आहे. आपण सामना पाहू शकाल. कलम 40+ मास्टर्स विरुद्ध लेजंड, 40+ लेजंड. पहिल्या इनिंगचा विचार केला गेला तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकाल गजानन काकडे. जेव्हा जेव्हा गिजेस प्रीमियर लीग होतात तेव्हा तेव्हा हा गोलंदाज खूप छान प्रकारे गोलंदाजी करतो. आणि स्ट्राइक ऑन स्ट्राइक संजय चौधरी. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करेल हॅवे एंड कडून गोलंदाज गजानन. लेफ्ट टर्म राऊंड द विकेट. खूपच चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. आमचे पंच कनकेश्वर पोपेट आम्हाला सांगतायत की हा निर्धाव चेंडू आहे. या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पुढचा चेंडू. वॉर्निंग दिली जाते, वॉर्निंग. नक्कीच पंच वॉर्निंग देताना मिड ऑफ रिझन मध्ये मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. आणि फलंदाजी मार्कवर पहिल्यांदा संतोष पोपेडा. उंचावर टोळेल चेंडू. चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. एक धाव पूर्ण. आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचतोय संघ. किती आल्या? 2 रन. 4 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा गजानन. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनला मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा कोणत्याही प्रकारचा कॉल नाहीये. आणि एक धाव पूर्ण. थोडं गचाळ थ्रो म्हणावा लागेल. पाच चेंडू आणि 3 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. ओके 4 चेंडू झालेले आहेत. काय लिहिलंय? 2 ना 1च डॉट आहे. हा
5 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा गजानन ऑन स्ट्राईक. उंचवर मारण्याचा प्रयत्न मात्र फसतो तो फलंदाज संतोष पोपेडा. आणि निर्धाव चेंडू. गर्दी कमी आहे. पुढे बघ यायला ते 6-4 मारला बॉल कुठे जातो तुझा कॅमेरा कुठे जातो ते बघ. तीन वरनं फेकून खाली. अरे बरोबर आहे. इथून काही इधर का शिक्षण संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज गणेश भगत. आणि त्यांना फेस करे फलंदाज संतोष चौधरी. गणेश भगत आणि संतोष चौधरी. संजय संतोष आहे. अरे मी करतो संजय संतोष ना नाही ना तो संजय चौधरी. संजय चौधरी आणि संतोष आहे ना. अवांतर चेंडू. संघामध्ये एक धावसंख्येचा भर. संघाची धावसंख्या 4. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 4. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता असणार आहे. 40 लेजंड संघाला. फुलटॉस पर्यंत चेंडू दिशाभर करतोय गोलंदाज. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू फेकतोय गोलंदाज गणेश भगत. कुठेतरी दिशा सापडते गोलंदाजाला. आणि निर्धाव चेंडूची सांगता. खूप चांगली ओव्हर. खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक. खूपच छान फिल्डिंग. आणि या 3 धावा घेतल्यात फलंदाजांनी. मी विनंती कोण उडवणार आहे. 3 धावा. प्रवीण भगत टॉच उडवणार आहे. आता वाईड आहे. पायडोसिपचा वापर आणि एकच धाव मिळेल. उर्वरित 16 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलिंग गणेश भगत. निर्धाव चेंडू वॉटर लाईन गुडलँड प्रति चेंडू होता. चेंडू काय समजला नाही फलंदाज संजय याला. आणि निर्धाव चेंडू जातोय. फुलटॉस प्रति चेंडू जातोय. अवांतर चेंडू मध्ये एक भर. 1+1 अशा 2 धावा. टोटल संघाची धावसंख्या 12. कुठल्या 2 टीम आहेत. अरविंद कडव यांनी समालोचन कक्षी संपर्क साधायचा टॉस विन साठी. अरविंद कडव. कलंबोली किंग विरुद्ध कलंबोली योद्धा. टॉस विन साठी याच्या समालोचन कक्षेत 2 चेंडू बाकी आहेत.
कार्पेटर पद्धतीने मारलाय फटका लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. एक धाव पूर्ण. खूप चांगली फिल्डिंग आणि 2 धाव देखील पूर्ण. उर्वरित समीकरण येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. संतोष चौधरी. हा नक्कीच फलंदाज बाद होते संजय चौधरी आणि संतोष चौधरी काला हे मुद्दाम आहे. संतोष चौधरी आणि धनराज तोकडे. आपण पाहू महेश कडो बॉलिंग मार्फत पाहू शकाल आपण. महेश कडो अप्रतिम फिल्डिंग केली त्यांनी. संतोष चौधरी आणि धनराज तोकडे दोघांच्या फलंदाजीचा विचार केला तर खूप छान फलंदाजी दोन्ही खेळाडूंची. रनअप मध्ये कुठेतरी आपण पाहू शकाल तफावत होते. स्ट्राईकला संतोष चौधरी. उंचावून टोळा फटका जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार. जर संतोष चौधरी यांनी षटकार मारला तर सुजित म्हात्रे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. उंचावून डोळे फटका जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या एकूण 20. उर्वरित समीकरण येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असणार आहे 41 मास्टरसाठी. पुन्हा एकदा गुडलॅम प्रतिला चेंडूने उसळी घेतली. चेंडू समजत नाहीये धनराज तोकडे यांना आणि निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल महेश कडव बॉलिंग मार्कवर. पुलटा प्लेयर चेंडूचा समाचार घेतलाय आणि तिथे खूप अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न गणेश भगत यांचा आणि 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. या 4 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या. उर्वरित समीकरण येणारे 7 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. उंचा टोळा चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. आणि या संघाचा हा संघ कलंबोली 40+ मास्टर या संघाने जिंकलेला आहे. अरविंद कडव लक्ष द्यायचंय पटकन तुमची मॅच आहे इथे. अरविंद कडव लवकर या.